नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. बघा, कालपर्यंत आपण व्यंजने पाहिली होती. काय पाहिली होती? माफ करा, स्वर पाहिली, रूपपीठिका पाहिली. आपल्याला व्यंजने पाहायची आहेत. व्यंजने अतिशय सुंदर आणि सोप्या प्रकारात आपण आज शिकणार आहे. बरोबर? अगदी शांततेत. म्हणजे एकदा शिकले का परत तुम्हाला हे रिवाइज करायचा किंवा पाठांतर करायची गरज पडणार नाही. काही छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत, की ज्या ट्रिक्स तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यंजनातील प्रकार, उपप्रकार, पोटप्रकार सगळे समजून जातील. ओके? बघा, व्यंजने. व्यंजनांची व्याख्या करायची झाली, तर व्यंजनांची नावं बघून घ्यायची. आता मी तुम्हाला काल पण सांगितलं. काय? की जी नावं असतात ना, ती नावं उगाच कोणी कोणाची नावं ठेवत नाही. नावाला काहीतरी अर्थ असतो आणि तो अर्थच त्या नावाची व्याख्या असते. त्या नावाची व्याख्या असते. तशाच प्रकारे दैनंदिन जीवनात आपण जे मुलं, मुली यांची जी नावं बघतो किंवा कोणाची जी नावं बघतो, त्या नावांमध्ये एक नाव एका व्यक्तीचं असू शकत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं घरात जर म्हटलं, तर गुड्डू, गुड्डी, पिंट्या, पिंटी अशी नावं असतात. शाळेत गेले तर शशिकला, शशिकांत अशा प्रकारची नावं असतात. आणि मित्र-मैत्रिणींमध्ये वेगवेगळी. त्याच प्रकारे इथं प्रत्येक प्रकरणातील प्रत्येक प्रकाराला 2-2, 4-4 नावं आहेत. म्हणजे नावं देणं हा आपला म्हणजे मजेचा विषय आहे. त्यामुळे बरेचसे नावं लेखक यावर वेगवेगळे लेखक, वेगवेगळे भाषाशास्त्रज्ञ पेटंट करतात. त्यामुळे याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. पण प्रत्येक नाव हे त्या अर्थाशी निगडीत असते. असं कुणीही कोणाला काही नाव देत नाही. जर जो अर्थ येत असेल तरच ते नाव त्याच्याशी निगडीत होत असते. आता बघा, व्यंजने. पहिला शब्द आहे परवर्ण. परवर्ण. परवर्ण म्हणजे व्यंजने आपल्याकडे वर्णमालेत अगदी अर्धी आहेत. मग त्यांना पूर्णत्वासाठी स्वरावर अवलंबून राहावं लागतं. स्वरावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे आता बघा, जर मी घेतला हा क, क घ्या, ख घ्या, काळपर्यंत कोणतंही व्यंजन घ्या. जो पाय मोडलाय ना, म्हणजे ही अर्धी आहे. याला अधिक स्वर घ्यावा लागतो, म्हणजे बरोबर हे व्यंजन पूर्ण होताना दिसते. म्हणजे स्वर हे पूर्ण होण्यासाठी, व्यंजने हे पूर्ण होण्यासाठी स्वरावर अवलंबून आहेत. म्हणून परवर्ण, परावलंबी वर्ण. परावलंबी वर्ण जे स्वतःची पूर्ण कार्य करू शकतात त्यांना म्हणतात स्वावलंबी. जे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना म्हणतात परावलंबी. म्हणून परवर्ण म्हणजे व्यंजने. हे पुढचं आहे निभृत. त्यांचा उच्चार आता अर्धीच आहेत, तर उच्चारही अर्धाच होईल ना. मग अर्धा उच्चार म्हणजे तोकडा उच्चार. तोकडा उच्चार म्हणजे आखूड उच्चार. आखूड उच्चार म्हणजे निभृत. म्हणजे त्यांचा उच्चार व्यंजनांचा वर्णमालेत अर्धा आखूड निभृत स्वरूपाचा होतो, म्हणून त्यांना निभृत सुद्धा म्हणतात. संवृत्त. आपण पाहिलं की स्वरांना आपण विवृत्त म्हणतो, कारण स्वर उच्चारताना तोंडाची पोकळी मोकळी असते. मी तुम्हाला फुंकरचं उदाहरण दिलं होतं, पाईपचं. ती मोकळी असते म्हणून ते विवृत्त. परंतु व्यंजने उच्चारताना जिभेची हालचाल तोंडात करावी लागते, किंबहुना जिभेचा स्पर्श इतर ठिकाणी होत असतो, म्हणून तिथं आडकाठी निर्माण होते आणि तोंड विवृत्त न राहता समृद्ध होते. म्हणून व्यंजनांनाच समृद्ध असेही म्हणतात. नेक्स्ट, स्वरांत. हा स्वरांत कधी? जेव्हा व्यंजन अक्षर बनते तेव्हा त्याचा शेवट स्वराने होतो. तर प्रॅक्टिकली लागू पडत नाही, पण स्वरांत सुद्धा म्हणतात स्वर व्यंजन. क्रमांक 3 हल. हल म्हणजे बघा, हे जे चिन्ह आहे ना, हे चिन्ह, आता आपण क काढला, क. या क ला हे जे चिन्ह दिलं, हे चिन्ह बरोबर, पाय मोडलेला. पाय मोडलेला म्हणजे असा असा, तर या चिन्हाला हल म्हणतात. बरोबर. म्हणजेच या व्यंजनांचा शेवट हलाने होतो. हलंत म्हणजे शेवट हलाने होतो. तोंड समृद्ध असतं, जिभेचा स्पर्श होतो, तोंडात आडकाठी निर्माण होते, हवेचा मार्ग आडविला जातो. त्यानंतर अपूर्ण उच्चार म्हणजे अर्धे असतात, पूर्ण नसतं. उच्चारासाठी स्वरांवर अवलंबून असतात, म्हणून परवर्ण आपण त्यांना संबोधतो. व्यंजन किती आहेत आमच्याकडे? 34. किती आहे? 34. बरोबर. 34 व्यंजन आपल्याकडे, एकूण 34 व्यंजन आपल्याकडे आहे.
या व्यंजनांचे प्रामुख्याने कोणत्याही पुस्तकात काहीही दिलं असेल तरी 5च प्रकार पडतात. प्रकार भरपूर आहेत, परंतु मानावेत प्रमुख प्रकार म्हटलं तर 5. कोणकोणते? 1 स्पर्श व्यंजने, 2 अर्धस्वर, 3 उष्मे, 4 स्वतंत्र व्यंजने आणि 5 महाप्राण. 5 महाप्राण. एकूण 5च प्रकार या व्यंजनांचे मानावेत. 6वा प्रकार आहे पण मानू नये. प्रमुख प्रकार म्हटलं तर व्यंजनांचे प्रकार फक्त 5. बरोबर. आता यातील प्रत्येक प्रकार पहिला आपण व्यंजने किती आहेत, कशी आहेत ते पाहून घेऊ आणि मग प्रत्येक प्रकारावरती जाऊ. बघा, व्यंजने 34 परवर्ण, निवृत्त, संवृत्त, स्वरांत, हल आणि हलंत या नावाने ओळखली जातात. बरोबर. एकूण क पासून ळ पर्यंतच्या सर्व अक्षरांना आपण व्यंजने म्हणतो. काउंटिंग केली तर 34 भरतील. किती भरतील? 34. आता 35 आणि 36 म्हणजे 51 आणि 52 नावं जे आपल्याकडे श आणि ज्ञ येते, हे श आणि ज्ञ संयुक्त व्यंजन किंवा जोडाक्षर म्हणूनही ओळखलं जाते. लक्षात घ्या, जर संयुक्त व्यंजन कधी आणि जोडाक्षर कधी हे समजून घेताना इथे एक गोष्ट समजून घ्या. जोडाक्षराची व्याख्या काय? अर्धा क अधिक अर्धा षटकोनाचा श अधिक अ. आता हे झालं जोडाक्षर. श पूर्ण, याचा पाय मोडायचा नाही, कारण आपल्याकडे जोडाक्षराची व्याख्या आहे किंवा अर्धा द अधिक अर्धा न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. पूर्ण याचा पाय मोडायचा नाही. 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन, 2 कमीत कमी 2 जास्तीत जास्त कितीही व्यंजन जेव्हा एकत्र येतात, तर एकत्र आल्यानंतर शेवट एका स्वराने होतो तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात. ओळखण्याची पद्धत, ज्या अक्षराचा पाय मोडलेला नाही आणि त्या अक्षरात 2 किंवा 3 व्यंजने एकत्र आहेत त्याला जोडाक्षर म्हणतात. म्हणून श आणि ज्ञ यांचा जर पाय मोडलेला नाही तेव्हा त्यांना जोडाक्षर मानावं. आणि जेव्हा त्यांचा पाय मोडलेला आहे म्हणजे स्वर नाहीये, म्हणजे बघा, क अधिक अर्धा क अधिक अर्धा क्ष अधिक नाही श अर्धा क्ष बरोबर अर्धा क्षत्रियाचा श. हे संयुक्त व्यंजन. अर्धा द अधिक अर्धा न अधिक अर्धा य अधिक अ बरोबर अ नाही घ्यायचं आपल्याला, संयुक्त व्यंजन घ्यायचं ना. बरोबर काय होईल तर अर्धा ज्ञ होईल. अर्धा ज्ञ यांना म्हणायचं संयुक्त व्यंजन. आणि यांना म्हणायचं काय म्हणायचं तर जोडाक्षरे. समजलं? संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षरे. इथं व्यंजन हे पहिला क्लिअर केलं म्हणजे व्यंजन मोकळे. ठीक आहे. इथं आपण जर समजा ही जी वर्णमाला आहे क पासून ळ पर्यंतची, याचे 2 भाग करायचे. 2 भाग, खालचा भाग आणि वरचा भाग. य पासून खालचा भाग आणि क ते म पर्यंत वरचा भाग. बरोबर. हा जो खालचा भाग आणि वरचा भाग आहे हा आपल्याला सांगतो एका व्यंजनांचे प्रथम 2 प्रकार पडतात. वरचा भाग स्पर्श व्यंजने, ज्याला आपण वर्गीय व्यंजने म्हणतो, आणि खालचा भाग अवर्गीय व्यंजने, जे वर्गात नाहीये. बरोबर. तर हे आपण सुरुवात करूयात. तर पहिला ज्यांना म्हणतो आपण स्पर्श व्यंजने. काय म्हणतो? स्पर्श व्यंजने. बघा स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने. बघा, हा क चा वर्ग आहे, हा क चा वर्ग आहे, हा च चा वर्ग आहे, हा ट चा वर्ग, हा त चा वर्ग आणि हा प चा वर्ग. सोपं लक्षात ठेवायचं. क च ट ट आणि प. कच ट त प हे कायम लक्षात असू द्या. कच ट त प. कच ट त प. बरोबर. आणि दुसरी ओळ लक्षात ठेवायची, ब द ड ज ग. बदड जग. कचट तप बदड जग. बरोबर. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की जेणेकरून तुम्हाला वर्णमाला पाठच होऊन जाईल आणि संधीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतील. ओके. आता बघा, हा जो कचट तप आहे, बरोबर, यातील प्रत्येक वर्गात 5-5 अक्षर आहेत. म्हणजे एक सारखा रेशो आहे. 5 अक्षर. हे काय आहेत हे मी तुम्हाला उच्चार स्थानांमध्ये सांगेल, म्हणून वर्णमाला अशीच लिहायची. ठीक आहे. आता बघा, क च्या वर्गात 5, च च्या वर्गात 5, ट च्या वर्गात 5,
त च्या वर्गात 5 आणि प च्या वर्गात 5. म्हणून 5 सारखे सारखे वर्ग आहेत, म्हणून यांना वर्गीय व्यंजने सुद्धा म्हणतात. वर्गीय व्यंजने, वर्गीय व्यंजने, वर्गीय व्यंजने किती आहेत? 25. 5 वर्ग, एका वर्गामध्ये 5 5 5 5 25. आता हे जे वर्गीय व्यंजने आहेत यांनाच आम्ही स्पर्श व्यंजने सुद्धा म्हणतो. स्पर्श का म्हणतो? कारण हे व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला जिभेचा शेंडा मुखातील वेगवेगळ्या भागात टच करून बोलावं लागतं, म्हणजे स्पर्श करावा लागतो. जिभेचा स्पर्श केल्याशिवाय ही व्यंजने बोलता येत नाहीत, म्हणून यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. उदाहरण देऊ का? बघा, तुम्ही जर म्हटला ट, ट टरबुजाचा ट, तर ट म्हणताना निरीक्षण केलं तुम्ही व्यवस्थित, तर ट ही जीभ पालथी पडते, वरच्या तालूला टच करते आणि मग येते ट. ट ट ड ढ ण, म्हणजे जिभेचा स्पर्श करावा लागतो, म्हणून यांना स्पर्श व्यंजने असेही म्हणतात. नेक्स्ट, अवर्गीय व्यंजने. आधी पहिले ते वर्गीय. अवर्गीय व्यंजने एकूण 4 आणि 3 7 बरोबर आणि 2 9, एकूण 9 व्यंजने आहेत. किती आहे? 9. य र ल व श क्ष स ह आणि ळ यांना अवर्गीय व्यंजने म्हणतात. या अवर्गीय व्यंजनांचा अनुस्वारांमध्ये उपयोग आपण काल शिकलो, की जर ज्यावर अनुस्वार आहे त्याच्या पुढे अवर्गीय व्यंजन आलं तर अर्ध अनुस्वारांचा उपयोग होतो, य ल आणि व. ठीक, असं आपण शिकलो. चला पुढे जाऊ. अवर्गीय व्यंजने 9. त्यानंतर आता बघा, हा एक चार्ट आहे. या चार्ट वरून आपण याचे 2 भाग केले, स्पर्श व्यंजने आणि वर्गीय अवर्गीय. या वर्गीय अवर्गीयावरूनच आपण हे सगळे प्रकार समजून घेऊ शकतो. आता हे प्रकार पाठांतर करायची गोष्ट नाही आहे मित्रांनो, आपण पाठांतर करूही नका. काय लक्षात ठेवायचं एवढं समजून घ्या. वर्ण म्हणाल सर आमची पाठ नाहीये, मीच सांगतो तुमची पाठ आहे. तुम्हाला क नंतर ख येतं, प नंतर फ येतो, एवढे जर माहिती आहे तर तुमची वर्णमाला पाठ आहे. तुम्हाला पाठ करायचं आहे फक्त क च ट त प य श ह, एवढेच व्यंजन पाठ करायचे. त्याच्या पुढे काय येतं हे तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून आपण शिकत आलेलं. म्हणून पहिला आमच्याकडे, आता एक लक्षात घ्या, प्रत्येकाला वेगवेगळी नावं आहेत, या नावांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा, कठोर अघोष श्वास, यासाठी मी एक चांगली ट्रिक्स देतो तुम्हाला, की जी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. लेक्चर वारंवार बघा, ते कायम तुमच्या लक्षात राहील. बघा, जर आपण घेतला, पहिला आपण पेन बदलून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके, ओके. बघा, पहिला कठोर व्यंजने घोष किंवा श्वास ज्याला म्हणतात ते आपल्याकडे 13 आहेत. मग ते असे पाठ केले का, क ख च छ ट ठ त त प फ श क्ष स, एवढे पाठांतर राहणार नाहीत. म्हणून बघा, क चा क ची उभी ओळ 1 झाले 5, क ची उभी ओळ 5, ख ची उभी ओळ झाली 10, 5 आणि 5 10, 3 उष्मी 13, संपला विषय. क ची उभी ओळ 5, ख ची उभी ओळ 10, 3 उष्मे 13, विषय क्लिअर. 13 आमचे कठोर व्यंजने आहेत. आता क च्या उभ्या ओळीत कोण कोण येते हे आम्हाला माहितच आहे. च च्या पुढे काय येते हे आम्हाला माहित आहे. ट च्या पुढे काय येते हे आम्हाला माहित आहे. एक सोपं जर केलं तर वरच्या भागाचे 2 भाग केले, असे जर 2 भाग केले, इकडचे कठोर आणि इकडचे मृदू, इकडचे कठोर आणि इकडचे मृदू. क ख ची ओळ उभी ओळ कठोर, ग घ अंग यांच्या उभ्या ओळी मृदू व्यंजनांमध्ये मोडल्या जातात. आता बघा, दुसरा प्रकार आहे ज्याला आम्ही म्हणतो मृदू व्यंजने किंवा घोष व्यंजने किंवा नाद व्यंजने. मृदू, घोष, नाद या 3 नावांनी मृदू व्यंजने ओळखली जातात. त्यामध्ये बघा, जर पहिला गेला आपण तर ग ची उभी ओळ, ग ची उभी ओळ 5, घ ची उभी ओळ 10, अंग ची उभी ओळ 15, 4 अर्धस्वर 19 आणि 2 ह आणि ळ 21. एकूण बघा, ग ची उभी ओळ 5, घ ची उभी ओळ 10, अंग ची उभी ओळ 15, 4 अर्धस्वर 15 आणि 4 19, ह आणि ळ 21, असे 21 एकूण आपल्याकडे मृदू,
घोष किंवा नाद व्यंजने आहेत. कोणती व्यंजने आहेत? नाद व्यंजने. ठीक. आता पुढे गेलो तर महाप्राण. महाप्राण आपल्याकडे किती आहेत? मूळ महाप्राण आपल्याकडे एकच आहे. मूळ महाप्राण आपल्याकडे एकच आहे. बरोबर, एकच आहे. मूळ महाप्राण एकच आहे. परंतु एकूण महाप्राण म्हटलं तर 14 आहेत. बाळासाहेब शिंदे ह्यासाठी एक ट्रिक सांगतात. कोणती? की ज्या वर्णाच्या इंग्रजी लिखाणामध्ये ह्याची तो महाप्राण मानावा, तो महाप्राण मानावा. आता बघा, जर आपण याला एक अपवादही आहे बघा, की KH 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 महाप्राण, CH महाप्राण, GH महाप्राण. परंतु अपवाद आहे ज्याला म्हणतो आपण CH महाप्राण नाही, AS ओनली हा महाप्राण आहे. कसं? एवढं लक्षात ठेवा. आता बघा, याच्यामध्ये आपण वेगळ्या रंगाने घेतलं तर पिवळ्या रंगाने एक ही घेतली, ख ची उभी ओळ 5 महाप्राण सांगतोय. ख ची उभी ओळ 5, घ ची उभी ओळ 10 10, 3 उष्मे 13 आणि एक ह 14. झाले 14 महाप्राण. ख आणि घ च्या दोन उभ्या ओळी 10, ख ची उभी ओळ 10, घ घराचा घ ची उभी ओळ 10, 3 उष्मे 13 आणि एक ह जो मूळ महाप्राण आहे, एक ह. किती झाले? 14. 14 आमच्याकडे महाप्राण आहेत. बरोबर. आता बघा, हे जे 14 महाप्राण आहेत, अल्पप्राण किती? तर यामध्ये किती आहेत? 34. बरोबर. किती आहेत? 34. 34 वजा महाप्राण किती आहेत? 14. राहिलेले 20 हे अल्पप्राण आहेत. ख ची उभी ओळ, घ ची उभी ओळ, 3 उष्मे आणि एक ह सोडला तर बाकीचे सगळे अल्पप्राण मानावे, अल्पप्राण व्यंजने मानावी. संपलं. ठीक. नेक्स्ट पुढचं बघू. आता बघा, परसवर्ण किंवा अनुनासिक. परसवर्ण किंवा अनुनासिक, तर हे आपल्याकडे 5च आहेत. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय. बघा, परसवर्ण किंवा अनुनासिक किती आहेत? 5. अंग, न, न, न आणि म 5. बरोबर. किती? तर 5 5. बरोबर. 5 अनुनासिक आहेत आपल्याकडे. त्यानंतर अंतस्थ, अर्धस्वर, ईशत विवृत्त. अर्धस्वरांना अंतस्थ, अर्धस्वर, ईशत विवृत्त या नावाने ओळखलं जाते. आता गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. पुढे आपल्याला याची गरज आहे. ठीक आहे. आता बघा, इथं बघा, उदाहरण दिलं मी तुम्हाला, गाय. गाय गाय. बघा, उदाहरण दिलं गाय. काय दिलं? गाय. गाय गाय. याचं अनेक वचन केलं तर आपल्या लक्षात येईल की यच्या ऐवजी आम्ही ई वापरतो. ई म्हणजे शब्द बनतो गाई गाई. म्हणजे य हा ई ला पॅरलल आहे. ईच कार्य करतो कधी कधी. कसं? बघा, ई ला जर जोडणीला अ आला तर बरोबर, आता तुम्ही तोंडी जरी म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल ई अधिक अ काय होईल? य होतो. कसा? बघा, ई य ई अ य य य य बनतो. म्हणजे यांचा अर्धा य बनतो, अर्धा य बनतो. हे संधीमध्ये. तसंच ई ला य ला ई पॅरलल आहे. र रू हा र ला पॅरलल आहे. त्यानंतर लृ हा ल ला पॅरलल आहे. बरोबर. आणि असं घ्यायचं आपल्याला, लू ल ला पॅरलल आहे. कालच शिकवलं मी. लृ ल ला पॅरलल आहे. आणि उ हा व ला पॅरलल आहे. म्हणजे हे स्वरांचे कार्य कधी कधी यर लव करतात. म्हणून यांना अंतस्थ 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 किंवा अर्धस्वर अर्धस्वर. समजलं? म्हणजे या स्वरांचं कार्य कधीतरी ते करतात, म्हणून यांना अर्धस्वर, अंतस्थ किंवा ईशत विवृत्त ईशत विवृत्त विवृत्त असेही म्हणतात. ईशत विवृत्त असेही म्हणतात. क्लिअर? आता बघा, पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की हे झाले ईशत विवृत्त. अंतस्थ, अंतस्वर, अर्धस्वर. किती आहेत? 4. किती आहेत? 4. 4च आहेत. ठीक. आणि 3 आहेत. आता बघा, उष्मे. उष्मे म्हणजे उष्मा म्हणजे ज्याला आपण म्हणू ताप किंवा ऊर्जा. बरोबर. जिथं कुठं आपण घर्षण करतो
त्यातून ऊर्जा निर्माण होते. काय निर्माण होते? ऊर्जा. मग श, श आणि स हे बोलताना आपल्याला हवा ही घासून तोंडातून बाहेर टाकावी लागते. आपल्याला घासावी लागते हवा. श, श घासतो ना आपण, बरोबर? तर घासल्यामुळे तिथं ऊर्जा निर्माण होते. त्याला उष्मे किंवा उष्मे किंवा घर्षक, घासतोय म्हणून घर्षक, सित्कार, सित्कार आणि ईशत स्पष्ट अशा नावाने ओळखले जातात. हे तीनच आहेत आपल्याकडे. किती आहेत? तीन. श, श आणि स. तीन झालं. आता एकमेव वर्ण ज्याचं नाव आहे ळ. ळ हा जो ळ आहे बाळाचा, हा ळ आपल्याला स्वतंत्र वर्ण, कुठला? स्वतंत्र वर्ण, स्वतंत्र वर्ण, वर्ण आहे. हा ळ संस्कृत मध्ये नाहीये, संस्कृत मध्ये नाहीये, अजून संस्कृत मध्ये ळ नाही, बरोबर? त्यामुळे जो ळ आहे तो फक्त आणि फक्त मराठीमध्येच आहे. ठीक आहे. हा जो ळ आहे हा द्रविडियन भाषांमधून आपण घेतलाय, म्हणून याला द्रविडियन वर्ण सुद्धा म्हणतात. द्रविडियन वर्ण, द्रविडियन वर्ण, द्रविडियन वर्ण, द्रविडियन वर्ण सुद्धा संबोधलं जाते. ळ. नेक्स्ट पुढे गेलो आपण, तर आपल्या लक्षात येईल की इथं आपण पूर्ण सगळं पाहिलं, याची रिव्हिजन पण करूयात. ओके, चला आता बघा पुढचं येते स्फोटक व्यंजने. एक सोपं, अ ची उभी ओळ आणि ग ची उभी ओळ, त्यातला च आणि ज काढून टाकायचा. उरलेले स्फोटक किती आहेत? 8. किती आहेत? 8 स्फोटक. उच्चार करताना पद स्फोट, स्फोट होतो, म्हणून याला स्फोटक व्यंजने असे म्हणतात. स्फोटक. अ ट त प, ब द ड ग, बदड ग, ज काढून टाकायचा. 8. ठीक आहे. आता हेच अर्धस्फोटक केले तर यातले स्फोटक काढून टाकायचे, जे रेड आहेत ते. म्हणजे ख ची उभी ओळ 10, 5, ग ची उभी ओळ 10, च आणि ज किती झाले? 12. तर एकूण 12 आमच्याकडे अर्धस्फोटक व्यंजने आहेत. क्लिअर? पुढे जाऊ. अर्धस्फोटक व्यंजने आहेत. आता बघा एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगतो, तर आपल्याकडे 13 आहेत कठोर व्यंजने. किती आहेत? 13 कठोर व्यंजने. क ची उभी ओळ 5 इथपर्यंत घ्यायची, बरोबर? पहिल्याचे 2 भाग करायचे. क ची उभी ओळ 5, क ची उभी ओळ 10, 3 उष्मे 13 कठोर व्यंजने. मृदू व्यंजने, ग ची उभी ओळ 5, घ ची उभी ओळ 10, अंग ची उभी ओळ 15, 4 अर्धस्वर आणि ह आणि ळ किती झाले? 21. 21 आमच्याकडे झाले. कोणती व्यंजने? तर मृदू व्यंजने. हे झाले कठोर, कठोर ही झाली मृदू. एक सोपं लक्षात ठेवा, याचे जर 2 भाग केले, 2 भाग केले तर आपल्या लक्षात येईल की 2 भाग केले, 2 भाग जर केले याचे, तर इकडचे कठोर आहेत आणि इकडचे मृदू आहेत. मृदू आणि हे कठोर. सोपं लक्षात ठेवण्यासाठी. क्लिअर? कठोर आणि मृदू. आता बघा महाप्राण आहेत आपल्याकडे. किती आहेत? 14. मूळ महाप्राण ह, ह सोबत घ्यायचा स, श, स. किती झाले? 4. बरोबर? 10. ख ची उभी ओळ 5, घ ची उभी ओळ 10. ख ची उभी ओळ 5, घ ची उभी ओळ 10, 3 उष्मे आणि 1 ह, 14 महाप्राण. ठीक आहे. आपल्याकडे अनुनासिक व्यंजन आहेत 5. अंग, अन, न, ण आणि म 5. आपल्याकडे अर्धस्वर आहेत 4. यर, लव. उष्मे आहेत 3. श, श, स आणि ळ आहेत स्वतंत्र वर्ण. यातील हा जो र आहे याला कंपित वर्ण म्हणून ओळखलं जाते. र कंपित वर्ण, कंपित वर्ण. या र चा उच्चार करताना तोंडात व्हायब्रेशन म्हणजे कंपन तयार होते, म्हणून त्याला आपण कंपित वर्ण असंही म्हणतो. कंपित वर्ण असं म्हणतो. आपल्याकडे द्रव वर्ण आहेत. द्रव, ज्यांचा उच्चार करताना काय होते की तोंडामध्ये लाळ गोळा होऊ शकते सलग गेला तर, त्याला द्रव वर्ण म्हणतात. किती आहेत? 3. कोणते? र, ळ आणि ल. रळ, ल, द्रव. एक लक्षात ठेवायचं, कोणी रडलं की द्रव घडते. कुठनं? आसूतून. आसू म्हणून, बरोबर? द्रव वर्ण रळ, ल. ठीक. त्यानंतर पार्श्विक व्यंजन आहेत की जे, हा इथे एक महत्वाचं, हा जो ळ आहे ना, ळ, कधीही
शब्दारंभी येत नाही. शब्दारंभी येत नाही. असे आपल्याकडे 4 वर्ण आहेत, 4-5 ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, तर आपल्याकडे ल, ल आणि ळ हे 2 पार्श्विक व्यंजन आहेत. पार्श्विक म्हणजे जिभेचा जो मागचा भाग आहे बघा. समजा ही आपली जीभ आहे, ही आपली जीभ आहे. या जिभेच्या पुढच्या भागाला म्हणतात अग्र, अग्रटोक किंवा अग्रभाग, अग्रभाग, अग्रभाग. हा आहे मध्य, मध्य आणि हा आहे अंत्य, अंत्य. या अंत्य भागात मागच्या बाजूला, पार्श्व म्हणजे मागे, मागच्या बाजूला हे 2 वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना पार्श्विक व्यंजने असेही म्हणतात. अर्धनुस्वार आपल्याकडे 3 आहेत, ते मी तुम्हाला सांगितले आहे. य, ल आणि व, य, ल आणि व. तर इत्यादी नवीन गोष्टी सुद्धा पेपरला विचारल्या जाऊ शकतात. ठीक. नेक्स्ट. आता बघा, परीक्षेसाठी, आता परीक्षेसाठी संपूर्ण करून घ्यायचं आपल्याला. कसं बघा, लक्षात घ्या. मूळ दीर्घ स्वर म्हटलं 3. किती? 3. कोणकोणते? आ, दीर्घ ई, दीर्घ उ. पटापट घेऊ आता. बरोबर. हा एक चार्ट तुम्हाला संपूर्ण परीक्षा समजावून सांगेल. मी बाजूला होतो. मूळ दीर्घ स्वर 3. आ, दीर्घ ई, दीर्घ उ. मूळ ऱ्हस्व स्वर 5. अ, पहिली ई, पहिला उ, ऋषी चारू आणि लृ. बरोबर. या लृ वरून एकच शब्द आहे, त्याचं नाव आहे क्लृप्ती. ते आपण पुढे पाहू. स्वर किती आहेत? 14. पारंपरिक स्वर म्हटलं तर 12. मूळ स्वर, मूळ स्वर, मूळ स्वर 12. मूळ स्वर 12. ऱ्हस्व स्वर किती आहेत? 6. 6. का? कारण आता इथे ऱ्हस्व स्वर 6 आणि 8 यामध्ये थोडी तफावत आहे. आपण याला 5 करूयात सध्या आणि याला 7 करूयात. बघा, लक्षात घ्या. ऱ्हस्व स्वर 5 आणि मूळ स्वर, दीर्घ स्वर सुद्धा 7. 7 मध्ये कोणते? तर मूळ 3 आहेत. आ, दीर्घ ई, दीर्घ उ आणि 4 संयुक्त स्वर. ए, आई, ओ, औ. आणि अ यांना आपण आदत्त स्वर म्हणतो. काय म्हणतो? आदत्त स्वर. पुढे गेलो. संयुक्त स्वर आपल्याकडे 4 आहेत. ए, आई, ओ, औ. सिद्ध स्वर आपल्याकडे 5 घ्यावे लागतील आणि हे सुद्धा 7 घ्यावे लागतील. सिद्ध स्वर 5 जे ह्रस्व आहेत, जे ह्रस्व आहेत त्यांना सिद्ध म्हणायचं आणि जे दीर्घ आहेत त्यांना साधित म्हणायचं. हे शिकवलेलं आहे मी तुम्हाला. स्वरादी 2, अनुस्वार विसर्ग अर्धस्वर 4, य, र, ल, व, उष्मे 3, श, श, स. स्पर्श व्यंजने 34. क, ख पासून अ, ळ पर्यंत 34. स्पर्श व्यंजने 25. क पासून म पर्यंत. कठोर व्यंजने 13. क ची उभी ओळ 5. ख ची उभी ओळ 10. 3 उष्मे 13. मृदू व्यंजने 21. ग ची उभी ओळ 10. घ ची उभी ओळ 5. घ ची उभी ओळ 10. अंग ची उभी ओळ 15. 4 अर्धस्वर ह आणि ळ 21. बरोबर. त्यानंतर महाप्राण 14. ख ची उभी ओळ 5. घ घराचा, घ ची उभी ओळ 10. 3 उष्मे 13. 1 ह 14. अल्पप्राण उरलेले 20. वर्गीय व्यंजने 25. जी स्पर्श व्यंजने आहेत तीच वर्गीय व्यंजने आहेत. बरोबर. नेक्स्ट. अवर्गीय व्यंजने 9. य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ. बरोबर. स्फोटक व्यंजने 8. क ची उभी ओळ आणि ग ची उभी ओळ, च आणि छ, च आणि ज काढून टाकायचे. बरोबर. त्यानंतर स्फोटक व्यंजने 12. क ची उभी ओळ सोडून द्यायची आणि ग ची उभी ओळ सोडून द्यायची. च आणि ज घ्यायचा. बाकी ग ची उभी ओळ आणि घ ची उभी ओळ. 5 1 5 5 2 10. च आणि ज 12. ठीक. अशा प्रकारे. आता बघा इकडे कंपित वर्ण र एकमेव आहे. पार्श्विक र आणि ल 2. अर्ध अनुनासिक य, व, ल. द्रववर्ण र, ळ, ल. एकूण मृदू वर्ण 37. इथं समजून घ्या. स्वर हे मृदू आहेत. स्वर हे मृदू आहेत. मग सांगतो मी तुम्हाला. स्वर, स्वर हे मृदू असतात. स्वर हे मृदू असतात. बघा, स्वर किती आहेत? 14. स्वरादी, स्वरादी हे सुद्धा मृदू आहेत. किती आहेत? 2. आणि मृदू व्यंजने आहेत आपल्याकडे. मृदू
व्यंजने व्यंजने किती आहेत 21 21. आता बघा मृदू वर्ण विचारलं, मृदू वर्ण वर्ण म्हटलं तर वर्णामध्ये स्वरही आले, स्वरादीही आले आणि व्यंजनेही आले, बरोबर. म्हणून 4 आणि 2 6 आणि 7, 2 आणि 3 37 एकूण वर्ण आमच्याकडे काय आहेत, मृदू आहेत, मृदू आहेत, मृदू मृदू वर्ण किती आहेत 37. ओके. नेक्स्ट पुढे गेलो तर बघा आदत्त वर्ण ऍ आणि अ दोन, बरोबर. त्यानंतर भविष्यात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले, तर इथे एक अंग टाकून द्या, अंग म्हणजे एकूण 4 झाले, लृ ऋ न आणि अंग, ऋ लृ न आणि अंग हे आपल्याला टाकावे लागतील. पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल एवढं जरी तुम्ही करून गेलात तरी तुमची परीक्षा याच्यावर येणारा प्रश्न कधीच खाली जाणार नाही. तर मग इथं आपली वर्णमाला संपते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमालेवरची पहिली प्रक्रिया हे घेणार आहोत. लेक्चर व्यवस्थित करा, वारंवार बघा. तुम्हाला लेक्चर बघायला कोणतेही नियम लावलेले नाही आहेत. तुम्ही एनी टाइम कितीही वेळेस लेक्चर बघू शकता, कितीही वेळेस लेक्चर बघू शकता. सांगायचं तात्पर्य की मित्रांनो शब्दार्थ वाचायला घ्या. शब्दार्थ शब्दार्थ तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर बऱ्यापैकी शब्दार्थ वाचन सुरू करा. मी शिकवेल पण काही लिमिटेड शब्दार्थ, पण टोटल शब्दार्थ शिकवणं होत नाही. त्यामुळे समानार्थी शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहवाचक शब्द, समूहवाचक समूहवाचक शब्द, अलंकारिक शब्द, अलंकारिक अलंकारिक शब्द, त्यानंतर म्हणी म्हणी म्हणी, वाक्प्रचार 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 सोबत आपल्याला आणखी एक ध्वनिदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, ध्वन्यात्मक शब्द, ध्वनिदर्शक शब्द शिवाय आपल्याला वेगवेगळे ध्वनी 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 कोणते ध्वनी, नाण्यांची चळक, हे ध्वनिदर्शक मध्ये येऊन जाईल ते. ओके. ध्वनिदर्शक शब्द, अलंकारिक शब्द, समूहवाचक शब्द किंवा समूहाला 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 एक शब्द एक शब्द एक शब्द आणि इतर भाषेतून इतर भाषेतून भाषेतून आलेले शब्द आलेले शब्द आलेले शब्द शब्द रोज डेली 15 ते 20 मिनिटं हे शब्द वाचा. नवीन नवीन वाचा, पाठांतर करायची गरज नाही. ओके. हे तुमचं होमवर्क आहे. ठीक. HW सोबत वर्णमाला 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 जी अ पासून ज्ञ पर्यंत आहे ही अगदी पाठ करून घ्या. पाठ करून घ्या. पाठांतर सांगतोय हे पाठ करायची गोष्टच नाही आहे. आकलन करून घ्या, समजून घ्या. पाठांतर वेगळं, आकलन वेगळं. क्लिअर. आकलन करा, पाठांतर नका करू. एकदा आकलन झालं की पुढे एक चार्ट असा लिहा, म्हणजे तुम्हाला सांगतो एक चार्ट असा लिहा. A1 A2 असं करत करत E3 असं करत करत क्ष 51 ज्ञ 52 असा एक चार्ट लिहून टाका जो तुम्हाला पुढे उपयोगाला येईल. क्लिअर. तर इथं मी थांबतो. भेटू उद्या आपल्या लेक्चरला. नमस्कार.